ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन आणि सायली हे दोघही जण जे आहेत ते आता त्या देवळाकडे गेलेले असतात. देवळाकडे गेलेले असतानाच ना आता साईला भूतकाळातल्या बऱ्याच गोष्टी आठवतात. म्हणजेच ती जेव्हा रविराज आणि प्रतिमा सोबत या देवळात यायची तेव्हा तिला घालवलेले ते क्षण डोळ्यासमोर आठवत राहतात, जे बुरकट जरी असले तरी सुद्धा. आणि मग ती कुठे काय ठेवलं आहे, कुठे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या काही सांगत असते. आणि हे सगळं काही बघूनच ना आता मात्र अर्जुनही चकित झालेला असतो. तो विचार करतो की बायकोला एवढं सगळं कसं काय कळते, म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी हिला कशा कळतायत हाही विचार ना मनामध्ये येऊ लागलेला असतो. तेव्हाच ना ती म्हणत असते की इथे ना एक अशी पेरूवाली सुद्धा बसायची, म्हणजेच ती पेरूवाली या झाडाजवळ बसायची आणि मग मी तिच्याकडे जायची आणि ती मला ना हव्या त्या गोष्टी द्यायची, म्हणजेच त्या पेरूला चांगलं तिखट मीठ लावून ती मला खायला द्यायची. आणि हे सगळं काही जेव्हा अर्जुनला ती सांगते तेव्हाच ना नेमकी समोरून एक म्हातारी जात असते. आणि जेव्हा ती समोरून म्हातारी जाते ना तिला बघून सायली चकित होते. आणि सायली म्हणत असते की बहुतेक ना त्या आजीचा आता वय झालंय, ते तीच आजी आहे असंही आता सांगितलेलं असतं. मग अर्जुन आणि सायली हे दोघेही जण जायला बघतात तिच्याकडे, कारण आता सायलीला वाटत असतं की तिच्याकडे आताही पेरू असतील. म्हणून सायली अर्जुन तिथे जात असते. अर्जुन सायलीला म्हणत असतो की बायको जरा थांब, आता ऊन खूप जास्त आहे त्यामुळे सावलीतून तुला जावं लागणार आहे असंही आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता अर्जुन आणि सायली हे दोघही ही जण छत्रीतूनच त्या बाईपर्यंत पोहोचतात. आणि तेव्हाच ना त्या आजीला जाऊन विचारतात की काय हो आजी, इथे इथे दुसरं काही होतं का, म्हणजे आधी तुम्ही पेरू विकायच्यात ना, मग आता पेरूच काय झालं. त्यावेळेला त्या आजी म्हणतात की हो पोरी, आधी ना मी पेरू विकायचे, पण तुला सांगू का आमचं ना 10 वर्षा आधी पेरूच जे झाड होतं ते खरंतर ना खराब झालं, म्हणजेच ते पूर्ण जळून गेलं आणि त्यामुळे मग आमचे पेरू ना नाही पुढे आले. मग त्यामुळेच आमचं नुकसान झालं. मग आता काय करणार, मुली काहीतरी करावं लागतं ना. म्हणूनच मग आम्ही विचार केला की जाऊ दे, निदान ओटीच तरी सामान देऊया. म्हणूनच ओटीच सामान आम्ही विकायचं सुरुवात केलं. आणि मग काय, इथे ती म्हणत असते पण तुला कसं माहिती ग मुली, म्हणजे मी पेरू विकायचे ते तुला काही माहिती आहे का. नाही तर सायली म्हणते मी सहज विचारलं, मला असं वाटलं ना की इथं पेरू पण असतील म्हणून. मग दुसरीकडे आता पाहायला मिळतं की प्रियाला चेक करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात. आणि मग प्रियाला चेक करून झाल्यानंतर डॉक्टर काही सिम्पटम्स विचारत असतात की नेमकं काय काय होते. त्यावर प्रिया त्यांना सांगत असते की मला अशा पद्धतीचा त्रास होतोय मळमळत मध्ये कधी कधी. मग त्या डॉक्टर तिला चेक वगैरे करतात. आणि त्यानंतर दुसरीकडे डॉक्टरांना गेल्यानंतर पोलिसांना आता प्रिया सांगत असते की मला जरा माझ्या घरच्यांना फोन करायचा आहे, म्हणजे एवढे दिवस झाले मला त्यांच्याशी बोलणं नाही झालंय. सो प्लीज माझी जी काही गुड न्यूज आहे ती घरच्यांना सांगायची. ऑलरेडी मी लेटर पाठवले पण अजून काही त्यांचा रिप्लाय तसा आला नाहीये. म्हणून मग मला असं वाटलं की एकदा ना त्यांच्याशी फोनवर बोलून घ्यावं. मग त्यासाठी त्या पोलीस म्हणतात की त्याच्यासाठी एक परवानगी लागते. मग मी आपल्याला परवानगी काढून भेटते का. मग इथे प्रिया आता खूप जास्त खुश असते, कारण कल्पीला तिला फोन लावायला भेटणार असतो. दुसरीकडे आता अर्जुन आणि सायली तिथेच असतात आणि आता त्यांचं डिस्कशन सुरू असतं. मग तेव्हाच ती बाईची असते जी आजी बसलेली असते. ती मात्र आता सायलीकडे बघते आणि सायलीला म्हणत असते काय पोरी, तू इथे यायचीस का लहानपणी, म्हणजे मला असं आठवतं ना इथे एक ना लहान मुलगी सुद्धा यायची आणि ती असंच ना माझ्याकडे पेरू मागायची तिखट मीठ लावून. अगदी ना या मुलींना मागितलं ना अगदी तसंच. मग आता सायलीला तो भूतकाळातला क्षण आठवतो जेव्हा ती प्रतिमा आत्या आणि त्यासोबत रविराजांसोबत यायची ना तेव्हा ती असंच करायची. हे सगळं काही आठवू लागत
तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सायली जे आहे ती ओटीत सामान घेत असताना ती आता हट्ट अर्जुन समोर ठरत असते. अर्जुन म्हणत असतो की मी पकडतो तेवटीच सामान, पण सायली म्हणते की नाही मी पकडणार. त्याचबरोबर ना सायलीला भंडारा उधळायला खूप जास्त आवडतो, म्हणून सायली ना आता त्या आजीकडून एक्स्ट्राचा भंडारा सुद्धा घेते. मग आता आजी ह्यात सुद्धा वर्णन करून सांगतात की इथे ना एक मुलगी यायची, ती असाच भंडारा मागायची म्हणजेच ना तेव्हा ती सुद्धा सांगायची की मला असा एक्स्ट्रा भंडारा द्या. म्हणून मला वाटलं की तीच मुलगी आता मोठी झाली आणि परत आलीये. मग दुसरीकडे अर्जुन विचार करतो की हे जरा कुठच्या कुठे चाललेलं आहे, म्हणून अर्जुन आता या सगळ्या काही गोष्टी सावरत म्हणत असतो की चल बायको, आता आपल्याला जायचं ना देव्यात सुद्धा चल, असं बोलून तो आता तिला वर देव्याच्या दिशेने घेऊन चाललेला असतो. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की सायली जरा विचार करत असते. ती आठवत असते सगळ्या काही गोष्टी, कारण तिला असं वाटत असतं की हे जे काही घडलेलं आहे ते याआधी सुद्धा झालेलं आहे. मग खरंच याआधी सुद्धा या सगळ्या काही गोष्टी झाल्या आहेत का, याचा विचार ना थोडाफार का होईना तिच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो आणि ती थोडासा विचार या सगळ्याबद्दल करत असते. तेच आता या सगळ्याबद्दल विचार करत असताना अर्जुन तिला म्हणत असतो की चल बायको, आपल्याला निघायला हवं, नाहीतर उशीर होईल. आणि असं बोलून तो आता जात असतो. तर समोर बघतो तर काय खूप मोठ्या अशा पाया असतात आणि एवढ्या मोठ्या पाया बघून ना आता त्याला सगळं जड झालेलं असतं. तो म्हणत असतो की एवढा मोठा प्रवास करायचाय काय आणि एवढून एवढ्या पाया कशा होणार आहेत चढून. त्यावर सायली म्हणते की नका काळजी करू, सगळं काही पॉसिबल आहे, असंही बोलून ती त्याला आता समजावू लागते. तेव्हाच ना सायलीला समोर जिन्यांवरून चढताना लहान तन्वी आणि प्रतिमा आणि रविराज पाठमोरी दिसत असतात. आणि तेव्हाच ना सायली अर्जुनला म्हणत असते की इथे ना आडोशाला दुसऱ्या पाया आहेत, त्या आडोशाने आपण वरती जाऊया, मग तर झालं. अर्जुन तर आता जेव्हा सायली हे सगळं बोलते तेव्हा तर चकित होतो, म्हणजेच हिला कसं माहिती की आडोशाला इकडे पाया सुद्धा आहेत. अर्जुन त्या तिच्याकडे पाहत राहतो. अर्जुन म्हणतो बायको, तू तर हुशार आहेस, बघ म्हणजे ना आधीच ना तू मॉमला सगळं विचारून ठेवलेस वाटतं, म्हणून तर तुला बऱ्याच गोष्टी माहिती तिथल्या ज्या मलाही माहिती नाहीयेत, असं आता अर्जुन बोलत असतो. त्यानंतर सायली म्हणते की चला आता इथून सरळ जाऊया, म्हणजे आपण वरपर्यंत पोहोचू, चला बडबड करू नका, आपण निघूया. आणि असं बोलून आता सायली अर्जुनला घेऊन चाललेली असते. डोळ्यांसमोर सारखं तेच चित्र येत असतं जे आता जिन्यावरून चढताना तिला सारखं दिसत राहतं. दुसरीकडे आता महिप्तने काही गुंड त्याचे समोर बोलवलेले असतात आणि सोबतच पोलिसांना सुद्धा बोलवलेलं असतं. आता महिप्तने ठरवलेलं असतं की एकदम आता चांगलं राहायचं. त्यामुळे आतापर्यंत ज्या गुंडांनी त्याला साथ दिलेली होती ना, त्याच गुंडांना आता तो पोलिसांच्या हवावाले करत सुद्धा होता. म्हणजेच पोलिसांना आता तो म्हणत होता की बघा, मी तर आता सगळ्या कामातून सुधारलोय, त्यामुळे मला मागे पुढे करणारे असे कोणीही माणस नकोयत. त्यामुळे तुम्ही जर ह्याला घेऊन गेलात ना तरी मला काही फरक पडणार नाहीये. मी तर म्हणतो की असल्या चेल्यांची आता मला गरजच नाहीये. ह्यांना सुद्धा यांच्या कर्माची शिक्षा तर मिळायलाच हवी, त्यामुळे तुम्ही ह्यांना उचलून घेऊन जा. तर ते गुंड जे असतात ना महिप्तचे, ते आता विनव करत असतात आणि म्हणत असतात की काय चालले हे, प्लीज प्लीज थांबा आणि हे सगळं करू नका, असंही बोलून आता थांबवलं जात असतं. पण तरी सुद्धा ना महिप्त ऐकत नसतो. महिप्त म्हणतो की तुम्ही मला साथ दिली मान्य आहे, मी तुम्हाला तेव्हा गोष्टी सांगितल्या, पण तेव्हा सुद्धा तुम्ही या सगळ्या काही गोष्टी केल्या ज्या की चुकीच्या होत्या, ज्या की तुम्ही करायला नको होतं. म्हणूनच मी सांगतोय की नाही, यांना पोलिसांच्या हवाले करून टाका का, असंही आता बोललं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी होत असतात तेव्हा सचिन मनातल्या मनात विचार करत असतो की या माणसाला तर जेलमधला सोडवलं, पण हा माणूस तर भलताच सुधारलेला आहे, म्हणजे
हा एवढा सुधारेल असा कधी विचारही मी केला नव्हता. मग आता सचिन थोडा टेन्शनमध्ये आलेला असतो. मग त्याला असं वाटतं की या माणसाला जोपर्यंत आपण त्या कोर्टातून बाहेर काढत नाही तोपर्यंत मला असं वाटलं होतं की हा नाटक करतोय, पण हा हे नाटक तर पुढे कंटिन्यू करतोय. खरंच हा माणूस सुधारलाय की काय असा विचार ना आता सचिनच्या मनामध्ये कुठेतरी येऊ लागलेला असतो. सचिन आता या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागतो. इकडे आता सचिन विचार करत असतानाच ना त्याला या गोष्टी पटत नसतात की महिप्त आता आपल्या गुंडांनाच पोलिसांच्या हवाले करतोय, म्हणजे त्याला तुरुंगात टाकतोय. मग आता ते पोलीस देखील त्या गुंडांना घेऊन जातात. तेव्हा मात्र आता महिप्त अक्षरशः देवाला हात जोडत असतो, कारण त्याने आता लय मोठ्या पुण्याचं काम केलेलं असतं. दुसरीकडे सायली, अर्जुन आता जिने चढत असतात तेच आता एका कोप्यामध्ये ना एक गणपतीच छोटूसं अशी मूर्ती असते आणि त्या झाडाच ती छोटीशी मूर्ती दळलेली असते. पण सायली मध्येच थांबते, कारण सायलीला आता तिथे एक मूर्ती आहे हे माहिती असतं, कारण तिला अदृश्य ते सगळं दिसत असतं. जेव्हा ती प्रतिमा रविराज सोबत यायची तेव्हा त्या छोटूशा गणपतीच्या मंदिराजवळ उभं राहून ती प्रार्थना सुद्धा करायची. पण आताच ते गणपतीच मंदिर झाकून गेलेलं असतं काही झाडाने, म्हणून ते थोडं कोणालाच दिसत नसतं. पण सायली बरोबर ओळखून असते की इथे एक छोटसं मंदिर होतं म्हणून. मग सायली अर्जुनला म्हणते की इथे गणपतीची मूर्ती आहे, जरा 2 मिनिट थांबा. अर्जुन म्हणतो की नाही बायको, काही नाही इथे. आणि तू काय करतेस, या गाडीत हात घालतेस तू? सायली म्हणत असते की थांबा हो. आणि असं बोलून आता सायली हळूच खाली वागते. सायली जेव्हा खाली वागते ना तेव्हा अशू म्हणतो की बायको थांब जरा, तोंडाला काहीतरी बांध, कारण किती धूळ आहे बघ ना तिथे. आणि असं बोलून आता तो तिला ना तोंडाला बांधायला स्कार देतो. सोबतच तो तिला म्हणत असतो की थांब थांब, हाताला सुद्धा हड क्लोज घाल, म्हणजे हात खराब होणार नाही. मग आता सायली म्हणत असते की काय हो, तुमचं कुठेही सुरू होतं का? जरा धीर धरा, कुठेही तुमचं सुरू होतं का? पण अर्जुनला असं वाटत असत की आपली बायको प्रेग्नेंट आहे आणि प्रेग्नन्सीमध्ये तिला कसलाही त्रास होऊ नये म्हणून. पण आजूबाजूची सगळी जण ना अर्जुन आणि सायलीकडे बघत असतात आणि त्यांचं एवढं भारी प्रेम पाहून ना ते तर आता चकितच झालेले असतात तात. आणि जेव्हा चकित होऊन हे सगळं काही पाहतात ना तेव्हा मात्र आता सायली जी आहे ती म्हणत असते की 2 मिनिट थांबा. सगळे जण आपल्या तोंडाकडे बघतात, मला एवढे इथलं साफ करू द्या. मग अर्जुन आणि सायली दोघही जण मिळून ना तिथलं पूर्ण सामान क्लीन करतात, म्हणजे जी काही झाड वाढलेली होती ती झाड कमी करतात, जेणेकरून तिथे जी मूर्ती लपलेली होती ना ती मूर्ती सुद्धा स्पष्ट दिसायला लागते. आणि जेव्हा ती मूर्ती स्पष्ट दिसते तेव्हा सगळी जण त्या मूर्तीच वय बघून हात जोडतात, कारण तिथे येणाऱ्या लोकांना आता माहिती नव्हतं की इथे गणपतीची छोटीशी मूर्ती सुद्धा दडलेली आहे. तर अर्जुनही ते बघतच राहतो, कारण खरंच तिथे एक छोटीशी मूर्ती ही सुद्धा दडलेली होती. त्यानंतर सगळं क्लीन झाल्यानंतर सायलीच्या हातावर अर्जुन पाणी वगैरे टाकतो आणि मग सायली हात वगैरे क्लीन करून घेते. तेच आता सायलीने हात वगैरे क्लीन करून झाल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघही जण त्या गणपती बाप्पाची स्वतःच्या हस्ते पूजा वगैरे करतात, अगरबत्ती लावतात आणि पाया वगैरे पडून घेतात. आणि सायली आता लगेच ना गणपती बाप्पाच स्तोत्र सुद्धा बोलायला सुरुवात करते, जे किती लहान असताना तिथेच उभा राहून बोलायची अगदी तसंच ती करते. आणि तिथे असणारी आजूबाजूची सगळी मंडळी जी असतात ना ती सुद्धा आता तिथे उभं राहून ते आता गणपतीच स्तोत्र म्हणायला सुरुवात करतात. आणि त्यांना सुद्धा बरं वाटत असतं की सायलीने हे महान काम केलेलं होतं. पण सायलीने आता या सगळ्या गोष्टी केलेल्या असल्यामुळे अर्जुनही सायलीवर भलताच खुश असतो. तोही आता तिच्याकडे पाहत राहतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत की या सगळ्या गोष्टी होत असतानाच ना इकडे आता सगळी जण म्हणतात की आम्हाला माहितीच नव्हतं, पण बरं झालं तुमच्यामुळे निदान आम्हाला कळलं तरी, कारण बरेच वर्ष आम्ही देवळात येत होतो
पण आम्हाला काही गोष्टी रिअलाईज होत नव्हत्या, कळत नव्हत्या, पण निदान तुमच्यामुळे आम्हाला या गोष्टी कळल्या असंही आता ती लोक सांगत असतात. सायली अर्जुनची पूजा वगैरे करून होते. आणि मग काय सायली, अर्जुन सकळ सामान वगैरे घेऊन ना तिकडना आता जायला निघतात. दुसरीकडे प्रताप आता कल्पनाला म्हणतात की अर्जुनचा मला मेसेज आला होता. त्यांनी सांगितले की ते दोघेही जण चुकू पोहोचले आहेत. तर दुसरीकडे विमल म्हणत असते की खरंच ना सायली वहिनी नाही आहेत घरात, पण घर कसं खायला उठतंय ना, म्हणजे सायली वहिनी जेव्हा घरात असतात ना तेव्हा अर्जुन दादांना पूर्ण घर बरोबर नुसतं बायको 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 करून फिरत असतात. आणि आज हा आवाजच आपल्या घरात गुंजत नाहीये, म्हणूनच ना सरा गुंजत नाहीये, त्यामुळे त्रास होतोय असेही विमल म्हणत असते. विमल आणि कल्पना बोलत असतात. तेज जाता आता अस्मिताने आवाज दिलेला असतो. अस्मिताने आवाज दिल्याबरोबर त्या दोघी जणी पळतात. कारण आता अस्मिताने का बोलावले तेवढ्यातच इकडे प्रताप यांना कॉल आलेला असतो. प्रताप यांना ऑफिसमधून कॉल आलेला असतो आणि त्यांची कोणती तरी फाईल ना भेटत नसते एका माणसाला, आणि तो त्याचबद्दल प्रताप यांच्याशी बोलत असतो. प्रताप म्हणतात की अरे ती फाईल तिथेच ठेवलेली आहे, बघ जरा. मग आता प्रताप फोनवर बोलता बोलता तसेच बाहेर जातात. तर इकडे सायली अर्जुन आता रस्त्याने जात असतात. तर अर्जुन सायलीला म्हणत असतो की बायको, तुला ना खरंच ना म्हणजे काही गोष्टीत ना बॅचच्या अशा माहिती आहेत. तू इथे येताना आधी सगळ्या गोष्टी विचारून घेतल्यास वाटत. मम्माला बहुतेक मला असं वाटतं की तू इंटरनेटवर एक्सप्लोर केलेस सगळं काही, पण या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा इंटरनेटवर असतात काग, असंही आता तो म्हणू लागतो. त्यावर दुसरीकडे मात्र आता जी आहे ती आलेली असते बाहेर, आणि तेवढ्यातच ना कल्पनाचा फोन वाजत असतो. कल्पनाचा फोन वाजल्याबरोबर आता पूर्णाजी कल्पनाला आवाज देऊ लागते. अग कल्पना, तुझा फोन वाजतोय. कल्पना म्हणते की उजला ना, कोणाचा फोन आहे काही कळते का? तर पूर्णाजी म्हणतात अननोन नंबर आहे. मग दुसरीकडे आता सायली अर्जुन त्या देवळाच्या पायाशी असतात. हळूहळू देवळातवर चढत असतात. तेव्हासन त्यांच्या गप्पा सुरू असतात. अर्जुनला प्रश्न पडलेला असतो की सायलीने इथे येताना बऱ्याच गोष्टी ज्या आहे त्याची पडताळणी केलेली आहे, म्हणजे बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर केलेल्या आहेत, पण इंटरनेटवर एवढं काही नसतं व्हिडिओजमध्ये. मग आता तो थोडा विचार करत असतो की हिला एवढं काही माहिती, मग तू हे विचारत सुद्धा या आधी तू या दिव्यात नक्कीच आलेली असणार आहेस. मला असं वाटतं की मधुभाऊ आणि तू एकदा लहान असताना आली असणार आहेस, आणि म्हणून तुला या सगळ्या गोष्टी आठवत. सायली म्हणत असते की मी तुम्हाला 10 वेळा सांगितले मी या देवळात कधीही या आधी आलेली नाहीये. मग तुम्हाला असं का वाटते की मी आधी या देवात आलेली आहे म्हणून? तेव्हा आता त्या दोघांची थोडीशी अशी भांडण होत असतात, पण ती नॉर्मल. मग सायली आणि अर्जुन दोघंही जण पुन्हा एकदा वाटेला राहतात, कारण अर्जुन जे काही बोलत असतो ना त्यामुळे सायलीला थोडी डिस्टर्ब असते. पण त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की जर तेव्हाच ना सायलीला गोळा खायचा असतो, पण तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, गोळ्या नाही, वाटल्यास लिंबू सरबत पी, पण ते सुद्धा आपल्या पाण्याने मी देणार त्याला ते पाणी. त्यावर सायलीना खरंच चिडत असते. सायलीची चिडचिड होत असते. तर दुसरीकडे आता प्रियाला फोन लावण्यासाठी एक चान्स मिळालेला असतो, आणि त्यामुळेच ना प्रिया आता ते फॉर्म जे काही फिलअप करायचं असतं रजिस्टरवर ते सगळं काही फिलअप करत असते. आणि फक्त 3 मिनिटाचा वेळ असतो. या 3 मिनिटात तिला कॉल लावायला भेटणार असतो, आणि तिने रजिस्टरवर तो नंबर सुद्धा नोंद केलेला असतो जो की कल्पनाचा असतो. कल्पनाचा नंबर तिने त्या रजिस्टरवर लिहून ठेवलेला असतो, आणि तिला कल्पनाला कॉल करायची संधी मिळते. तिने आता नेमका कल्पनाला फोन केलेला असतो. रिंग वाजू लागते. तस प्रियाच्या हातामध्ये मोबाईल दिला जातो. प्रिया म्हणते की आज खायनली माझंच जे काही सगळं आहे ते सत्य मी सांगून टाकणार आहे कल्पनाला, आणि कल्पनाला जेव्हा समजेल ना तेव्हा कल्पना माझ्याकडे नक्कीच धावून येईल. माझ्यासाठी
ती आपल्या बाळाचा स्वीकार करेल. अश्विन, मला माहिती आहे अश्विन, तू जरी या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या असल्या तरी सुद्धा आता बघ मी हे सगळं सत्य कल्पीला कसं सांगते. ते दुसरीकडे आता फोनची रिंग वाजत असते आणि तिथे पूर्णा आजी या एकटाच असतात. इकडे मात्र आता सायलीला अर्जुन म्हणत असतो की तुला गोळा नाही भेटणार, लिंबू पाणी मिळेल, आणि त्याने त्या लिंबू पाणीवाल्याला स्वतःची पाण्याची बॉटल दिलेली असते आणि याच पाण्यामध्ये लिंबू पाणी बनवून द्या असं सांगितलेलं असतं. त्याच वेळी सायली त्या मुलाला विचारते की काय रे, तूच गोळ्या बनवतोस का? या आधी तुझे बाबा असायचे ना इथे तेव्हाच ना? तो म्हणतो की हो माझे बाबा असायचे, पण कोरोनामध्ये ना ते ऑफ झाले, त्यामुळे इथून पुढे ना सगळं काही मिस करतो असंही आता तो बोलत असतो. आणि जेव्हा तो या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा आता अर्जुन म्हणतो की काय तुला कसं माहिती का याचे बाबा इथे काम करायचे ते? त्यावर सायली म्हणते मी सहज म्हटले, बाकी काही नाही. पण सायलीला भूतकाळातल्या त्या गोष्टी आठवत असतात, म्हणजेच त्या भूतकाळामध्ये कुल्फीवाला होता, त्यासोबत गोळावाला सुद्धा होता. जे जे काही मोजकी स्पॉट्स होते ते तिला बरोबर माहिती होते आणि म्हणूनच त्याच बेसवर तिने आता विचारलेलं होतं. पण तेव्हाच ना इकडे अर्जुन म्हणत असतो की मी दिलेल्या पाण्यातच बनवत असते ते लिंबू सुद्धा धुवून घ्या. सायलीला हे सगळं बघून नुसती चिडचिड होत असते. सायली म्हणत असते की काय चाललंय तुमचं? अर्जुन म्हणतो मला हायजन मेंटेन राहायला हो, बाकी मला काही माहीत नाही. मग ते सायलीची चिडचिड होत असते. दुसरीकडे आता पूर्णा आजी फोन उचलायचा प्रयत्न करतात. कल्पनाने स्वतः सांगितलेला असतो की पूर्णाजींना फोन उचला, म्हणून आता पूर्णाजी फोन रिसीव्ह करतात. पूर्णाजी जसा फोन रिसीव्ह करतात तसा पूर्णाजींचा आवाज ऐकून इथे तर प्रिया खूपच जास्त खुश झालेली असते, कारण प्रियाने कल्पनाला कॉल केलेला असतो. पण कल्पनापेक्षा जर कोणाला पागळवायचं असेल तर ही पूर्णाजी तर एकदम भारी आहे. नेमकं देव माझ्या पाठीशी आहे असाही विचार ना आता प्रिया करत असते आणि त्यामुळेच ना ते खूप जास्त खुश असते. ती म्हणत असते की पूर्णाजी मी बोलते, प्रिया तुझी तन्वी म्हणून मी घरात राहत होते. मान्य आहे मी खोटं बोलले, पण मला आता माझ्या चुकीची जाणीव होते. मला पुन्हा एकदा तुमच्या घरात यायचंय. मग आता प्रिया म्हणजेच खोटी तन्वी ही जी घरात वावर झालेला होता, या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा पूर्णा आजीला आठवतात आणि पूर्णा आजींना या सगळ्याचा त्रास होऊ लागतो. पूर्णा आजींना चक्कर येऊ लागते. इथे मात्र प्रिया बडबडत असते, मला माहिती आहे माझ्याकडून चूक झाली, पण इथून पुढे मला असं काही करायचं नाहीये. पुन्हा एकदा मला तुमच्या घरात यायचं, तुमच्या सोबत राहायचंय. मी घरात आल्यानंतर पुन्हा तसे काही कारणे आम्ही करणार नाही असे ती सांगत असते. तिच्या प्रेग्नन्सीची गोष्ट राहिली बाजूला, पण ती बाकीच्याच गोष्टी सांगते. पण तोपर्यंत या गोष्टी ऐकूनच ना पूर्णा आजींना आता चक्कर आलेली असते. पूर्णा आजी आता बेशुद्ध पडतात. जशी आता पूर्णाजी बेशुद्ध पडतात ना, तस आता प्रिया तो मोबाईल खाली पडलेला असतो आणि प्रिया इथे सांगत असते पूर्णा आजींना की हे बघ ना पूर्णा आजी, तुला सांगू का मी ना अश्विनच्या बाळाची आई होणार आहे. माझ्याकडे सुभेदारांचा वारस आहे. पूर्णा आजी तू ऐकतेस ना? तोपर्यंत इकडे आता इथे प्रियाचा जो वेळ असतो 3 मिनिटाचा तो संपलेला असतो. त्यामुळे प्रिया सांगते की प्लीज मला बोलू द्या, पण आता ती हवालदार म्हणते की तुझी वेळ संपलेली आहे आणि ती फोन कट करते. तेव्हा आता प्रिया विचार करते, या म्हातारीने ऐकलं असेल का मी जे सांगितले ते? पण इथे पूर्णाजीने ह्या काहीच गोष्टी ऐकलेल्या नसतात. तिला फक्त एवढं कळलेलं असतं की प्रिया ही नवी आहे, तिने फोन केलेला होता आणि त्यामुळेच पूर्णाजी चक्कर येऊन पडलेल्या होत्या. दुसरीकडे अर्जुन आणि सायली देवळात पोहोचलेले असतात. देवाच्या गाभ्यात पोहोचल्यानंतर तिथे मल्हार देव असतो आणि मल्हार देवाला पाया वगैरे पडत असतात ते दोघेही जण आणि तिथे जागर होत असतो. यळकोट यळकोट जय मल्हार. आणि तेव्हाच ना तिथे आता सगळेजण उभे असतात, आशीर्वाद घेत असतात
कारण पूजा सुरू असते आणि तेव्हाच सगळीजण एकोट यळकोट जय मल्हार म्हणून प्रार्थना करत असतात. सायली सुद्धा मनातील जी इच्छा असते ती बोलून दाखवत असते आणि जेव्हा त्या गोष्टी बोलत असताना ती एकच म्हणत असते देवाला की माझ्यासोबत ज्या सध्या काही गोष्टी होत ते तर नेमके काय होतात आणि त्याचा पाठपुरावा मला कधी लागणार आहे. देवा मी या सगळ्याच्या शोधात आहे असंही ती आता म्हणत असते. आणि जेव्हा ती या सगळ्या काही गोष्टी बोलत असते ना तेव्हा तिने अक्षरशः डोळे बंद केलेले असतात. आणि तेच ना आता अर्जुन जो आहे त्याला नेमका फोन आलेला असतो. अर्जुनला फोन आल्यामुळे अर्जुन फोनवर बोलायला बाहेर जातो. सायलीच्या डोक्यामध्ये प्रश्न पडलेले असतात आणि म्हणून सायली थोडा का होईन या सगळ्याचा विचार करत असते. मग तेव्हाच ना तिच्या समोर असे बाबा येऊन उभे राहतात जे की असतात या देवळाचेच, म्हणजेच अक्षरशः असं म्हणायला हरकत नाही की आपले यळकोटकोट जय मल्हार जे देव आहेत त्यांचेच एक आधार आराध्य दैवत म्हणतात ना त्या टाईपमध्ये तसे काहीसे होते. आणि जेव्हा ते तिथे येतात आणि त्यांना बघितल्यानंतर ना अगदीच ना साईल एकदम चकित होते आणि साईला येऊन ते आशीर्वाद वगैरे देतात. तेवढ्यात सायलीचा फोन आलेला असतो आणि सायलीला प्रतिमात्यांचा फोन आल्यामुळे प्रतिमात्या सायलीला म्हणत असतात की जरा तू येऊ शकतेस का ग माहेरी, जरा माहेरपणाला ये असं प्रतिमात्या म्हणतात. पण तेव्हा सायली म्हणते की प्रतिमात्या थोडं मी इथे देवळात आले होते त्यामुळे आम्हाला आज तर काही जमणार नाही यायला कोणत्या देवळात. मग आपल्या कुलदेवतेला आलो होतो. कुलदेवतेला गेला आहात का? अरे जा खूप छान आहे ते मंदिर. अगं तुला तर सांगू का तन्वी, आणि आम्ही जायचो ना लहान असताना तन्वी तेव्हा ना खूप मजा यायची तन्वीची. तर तिकडची लोक ना सगळीच ओळखीची झाली होती कारण तिचं तिथे जाणं आणि तिकडच सगळ्या काही गोष्टी अगदी जवळच्या होत्या. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा प्रतिमा आत्या बोलतात ना तेव्हा मात्र आता सायलीला कुठेतरी जाणीव होते की बरोबर प्रतिमा आता जसं बोलतायत तसंच सेम टू सेम आपल्यासोबतही घडतंय. मग या सगळ्या गोष्टी आणि ह्याचा काहीतरी ताळमेळ लागतोय का हाही विचार ना इथे सायली करत असते. त्यानंतर फोन ती ठेवते आणि पुन्हा देवळात आलेली असते. तर ते जे बाबा असतात ते तिच्या समोर येऊन उभे राहतात आणि सायलीला ते म्हणतात की तुला बऱ्याच प्रश्नांची उत्तर हवी आहेत. मला तुझ्याकडे बघून कळते की तू सध्या खूप मोठ्या संकटात आहे. तुला कोणत्या प्रश्नांची उत्तर पेटत नाहीयेत, पण तू काळजी करू नको. हळूहळू तुला सगळ्या प्रश्नांची कोणी उलगडतील आणि सगळं काही ठीक होतील. फक्त थोडा वेळ दे पोरी असं देखील आता ते म्हणत असतात. आणि तेव्हाच ना सायली त्यांच्याकडे पाहतच राहते. सायलीला कळत नसतं की हे सगळं आपल्या सोबत होते तरी काय नेमकं. मग आता ती उभी असते आणि जेव्हा ती समोर उभी असते ना आणि ती सायलीच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद देतात तेव्हा मात्र अर्जुन असतो. अर्जुनला एक कॉल आलेला असतो म्हणून अर्जुन फोनवर बोलायला बाहेर गेलेला असतो. तोपर्यंत सायलीसोबत हे सगळे काही प्रसंग घडत असतात. जे बाबा येतात ते सायलीच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत सायलीला म्हणत असतात की सगळ्या काही गोष्टी नीट होतील, फक्त थोडा वेळ द्यायला हवा. कारण आता त्यांना स्पष्ट दिसत असतं की नेमक कशाच्या शोधात आहे आणि ती देवळात आल्यामुळे साक्षात तीच या समोर मल्हार अवतरले आहेत असं कुठेतरी तिला वाटू लागतं. आणि तेव्हाच ना सायली त्यांच्याकडे आणि देवाकडे एकटक बघत असते कारण तिला त्यांच्यामध्ये ना देवाचाच भास होत असतो. जणू आपल्या समोर एखादा देव उभा आहे आणि आपल्याला काहीसा संकेत देत आहे असं काहीच तिला वाटत असतं. आणि त्यामुळेच ना आता ती त्यांच्याकडे एकटक बघत असते. पण त्यांनी जे 4 शब्द तिला सांगितलेले असतात ना ते 4 शब्द सतत तिच्या कानावर फिरत राहतात. आणि तेव्हाच ना तिला कुठेतरी कसल्या तरी गोष्टींची कल्पना येत असते की नक्कीच या सगळ्याचा आणि या गोष्टींचा म्हणजे लहानपणीच्या तन्वीचा आणि माझा काहीतरी संबंध आहे. तेवढ्यातच अर्जुन येतो. अर्जुनही आता देवाचे आशीर्वाद वगैरे घेतो आणि त्यानंतर आता सायली
एका वेगळ्या तंद्रीमध्ये असते. अर्जुन म्हणतो की चला, आपला देव जे काही होते करणं ते एकदम व्यवस्थित झालं, आता आपल्याला परतीच्या प्रवासाला निघायला हो. चल, आपलं देवदर्शन तर झालं एकदम व्यवस्थित. मग आता अर्जुन आणि सायली देवदर्शन झाल्यानंतर पाया वगैरे पडतात, प्रसाद वगैरे घेतात आणि तिकडून परतीच्या प्रवासाला निघत असतात. आणि त्याच वेळेला गाडीमधून जात असताना सायलीच्या डोक्यामध्ये सतत तेच विचार येत असतात की नेमकं काय आहे. म्हणजे मी जेव्हा देवळात गेले होते आणि तेव्हा त्या सगळ्या गोष्टी दिसल्या ह्यावरून. मग दुसरीकडे प्रियाचा हा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि त्यामुळे प्रियाला काहीच कळत नसतं की आपल्यासोबत काय झालं, पूर्णाजीने ऐकलं असेल का. मग त्यातच तिथे हवालदार असते. ती म्हणते की तुझ्या बायाचा कोण स्वीकार नाही करणार आहे, त्यामुळे तुझं हे कारट बाळ ना कोणालाच नकोय. प्रियाची चिडचिड होते. दुसरीकडे पूर्णची मेमरी परत आलेली असते. म्हणजेच काय, पूर्णाची इतके दिवस जी सायलीला तन्वी म्हणत होती त्या तिने तन्वी बोलायचं बंद केलेलं असं. ती डायरेक्ट आता तिला सायली बोलत असते आणि त्यामुळे सगळी जण चकित होतात. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.